शीतले एक विचारू? नाही विचार की. तू स्वतःला एवढी लकी का मानतेस? ते तर मी आहेच, कारण माझ्याकडं तुझं गुड लक आहे. मी जास्त लकी आहे कारण माझा नवरा लाखात एक आहे आणि माझी बायको 10 लाखात एक आहे. काय रे पोरानो, काय खुसूर पुसूर चालले दोघांचं? नाही काय नाही, असंच. काही अडचण नाही ना? नाही नाही. जीजे अगं त्याला काय बोलायचं असेल तर बोलू देत की. तू नवीन नवरी आहेस, तुला काय हवं नको तू जर नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं? बोल राजा, काय झाले बोल. शीतलचं सामान ठेवायचं होतं. मग तुला कोण काय बोललं का? नाही नाही, कोणी काय बोललं नाही. मग काय अडचण आहे? तेच कुठं ठेवायचं? जा रावलेच्या दुकानात ठेवून ये जा. काय आजा तू पण बोलतोयस? अरे घर तुझंच आहे की, ठेव की कुठे बी, कशाला विचारतोयस? हा आओ नाही जीजी, तसं नाही. म्हणजे मला विचारायचं होतं की आमची खोली कुठली असेल, म्हणजे सगळं सामान एकदाच लावायला. अरे देवा आजा, आपल्या या गडबडीत त्या नवीन पोरीकडे लक्षच नाही आपलं कुणाचं. तुम्हाला वेगळी खोली पाहिजे होती, हे कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही र? काय करायचं शीतल? अगं घरात एवढा मोठा गोंधळ चालू होता, कुणालाच काय सुधरत नव्हतं बघ. तुम्ही एक करा, जेडीच्याच खोलीत राहा. हा मला जेडीच्या खोलीत राहा. माझ्या पुरीला कुठं किड्यावर पाठवता का मग? अगं ती झोपल की माझ्या जवळ. अजिबात नाही. तिच्या हक्काचं दुसऱ्या कुणाला दिलेला मला चालायचं नाही. राहायचं असेल तर किचन मध्ये राहा, नाहीतर गोट्यात राहा. एकतर ह्या घरात फुकट राहायला देते ना, ती चूक कर समजा. अगं असं कसं बोलतीस पुष्पे? माझ्या पोरांनी कुठं जायचं सांग बघू बरं. मग ही लगीन करायच्या आधी ठरवायला पाहिजे होतं ना. जातील की तिकडं बॉर्डरवर, मग त्यांच्या सोबत जा म्हणा त्यांना तिकडं. अगं मम्मी असं कसं म्हणतेस? शीतल तुम्ही एक काम करा, तुम्ही माझी रूम घ्या. अगं नाही, आम्ही इथं, तू काळजी नको करू, वापरा माझी रूम. अगं पण मग तू कुठं? माझं काय तवा आला दिवस पुढे ढकलायचा. बघा माझ्या पुरीचं वाटोळ करून ती तुमचीच कड घेते. तुला तरी काय गरज आहे ग? आता तर राखलं वाग की जरा. अगं मम्मी त्यांची काही चूक आहे, तू त्यांना का दोष देतेस कायम? कारण ह्यांच्यामुळे तुझ्या आयुष्याचा वाटोळ झालाय. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडं, तुम्ही वापरा माझी रूम. फक्त माझं सामान त्या रूम मध्ये राहू द्या, म्हणजे मला काय लागलं तर मी घेऊन जाईन. चालेल ना? वय जा बाळा, आज सामान ठेवा. आणि हो, आजच सामान ठेवा, उद्या आपल्याला देवाला जायचंय. उद्या काही ढकलू नका बरं का?
जयडे बया, तुझ्या आईपेक्षा तुला लई माया आहे बघ. जयडे, तुझं लई मन मोठं आहे. खरंच सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ. तिथले हात जोड. आता म्हण, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. नमस्कार कर देवाला. शितले, अभ्यास करायला खाली ये. नाही, मी नाही येणार. अगं बाई चल ग. थांबा, मी बघते. शितले ये खाली. शितले खाली येणार ना? नाही येणार. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. तुझी आवडती बाहुली. आता येणार ना खाली? हा ये. बाहुली हवे ना? ये ये ग माझं पिल्लू. तिथले हे बघ, आता थोडस राहिलं ना, पिणार ना थोडस. कुणाला? याला. हा थांबा. पाच त्याला. खरोखर ना, तू पी आपण त्याला नंतर पाजूया. हा शितले असं नाही करायचं बाळा, जरासं पी जरासं. ठीक आहे. हा शितले, अगं किती कमी मार्क पडलेत. हा किती कमी मार्क पडले. मारू नका की, कराल अभ्यास. ती काय करू अभ्यास. मार्क बघितलंस का कसं पडल्यात ते. पण पास तर झाले ना. काय पास झाले. अगं काटावर पास झाली ती. आता हिच्याकडे बघतेस ना. अक्का, तुम्ही कधी आला? तू शीतलच्या आठवणीत रमली होतीस तेव्हा. अक्का, शितलेची लई आठवण येते. दुसरीकडे कुठं मनच रमत नाही. अगं कसं रमल. सगळ्यांचा जीव आहे शीतली. आणि आपल्या सगळ्यात
तुझा तर जास्तच. खर तर माझ्यापेक्षा तूच तिची आई आहेस. सगळी आजारपण तू काढलीस तिची. तू आणि आपण तिला आई बापाची माया दिली. आम्ही काय ग, आम्ही फक्त जन्म दिला, पण तू तिला वाढवलीस. तिची सगळी खेळणी जपून ठेवलीस. तिचं छोटं छोटं ड्रेस, टोपणं, छोट्या छोट्या सगळ्या वस्तू तू अजून जपून ठेवल्यास. नीलम, तुझ्याशिवाय माझं आई पण पूर्ण होऊ शकत नाही ग. अक्का, शितले, तुला तुझं सामान कुठे ठेवायचं ते बघ. हा. मी काय म्हणते, यो बेड आहे का नाही, त्याला आपण असं सरकूया. म्हणजे आणि हे कपाट आहे ना, ते कपाट इथं सरकूया. म्हणजे काय होईल ते चालेल ना? शितले, तुझंच घर आहे, तुला जसं पाहिजे तसं सजव. तर यो बेड आपण असा करू. आणि नाही, नको, थांब. हे आता जसं आहे तसंच राहू दे. फक्त काय झालं? शितले, मला तर कसलीच काळजी नाही. म्हणजे तू हे घर व्यवस्थित सांभाळशील याची मला गॅरंटी. म्हणजे आधी नव्हती वय? असं? बर, मग आता बाहेर जायचं आणि मला जसं पाहिजे ना तसं काम करू दे. अगं मी करतो की मदत तुला. का? मी एकटी करू शकते याची गॅरंटी नाही का? चला बाहेर जावा. जावा. जीजे, काय ग? गोळ्या घेतल्यास का? नाही ग. गोळ्या चुकवत जाऊ नको. धर. अगं, माझ्या मिलीच्या लक्षातच राहत नाही बघ. मी आहे की आठवण करून द्यायला. एवढ्या वर्षात कवा एक साधी गोळी खाल्ली नाही, आणि आता म्हातारपणाला या गोळ्या आल्यात माझ्या नशिबात. ते बाया घेते, आता काय करू. आजा, कुठे चाललायस ग? बाहेर निघालोय, आलोच. आणि शीतल कुठे आहे? खोल्यावरती. काय बाई पोरग आहे, तुला जरा तरी काय वाटतंय का? का काय झालं आता? अरे ती पोरगी घरात एकटी काम करत्या आणि तू बाहेर चाललायस. त्या पोरगीला मदत करायला नको? अगं तीच म्हणली माझं मी करते. आतापासूनच बायकोचं ऐकायला लागलास, आणि ती म्हणली म्हणून लगेच बाहेर चाललास वे? जी जी, तूच मला बोलू नको. अरे तुझं तुला कळायला नको वे? ती पोरगी एकटी काय काय घरात काम करल. जा, तिला मदत कर जा. बर. अजिंक्य, मी जाऊ का मदतीला? हे तू नको जाऊस. अगं तू गेलीस आणि त्या पुष्पीन जर बघितलं ना, तर उगाच त्या पोरगीला ऐकून घ्यावं लागेल. किंवा आजी आहे की मदतीला. काय राजा? अरे बाबा, नवरा बायकोनं स्वतःचं घरटं
दोघांनी मिळून उभं करायचं असतंय. जा तू तिच्या मदतीला जा. तुम्ही किती बी घरटं उभं करायचा प्रयत्न करा, पण मी आहे की ते मोडायला. झालं का आवरून? वय पण बोलवायच्या अगोदरच कशाला आलास? ती जी म्हणते पोरगीला आत मदत करायचा, तू म्हणते बाहेर जा. माझं मधल्या मध्ये आलं होतं. कशी वाटते? जगात भारी. असं वाटतंय आयुष्यभर बघतच बसावं. ऐ, मी रूम बद्दल बोलते. हा, खोलीबद्दलच ती. तुला काय वाटलं? ती बघ तरी. भारी आहे, पण काहीतरी कमी आहे. काय? थांब. डोळे बंद कर. काय? बंद तरी कर. हे बघ, कसलं भारी आहे. लग्नाचा अल्बम मिळाला बी होय? नाही, शेखरला सांगितलं होतं एवढा फोटो करून दे म्हणून. थँक्यू. तो कोपऱ्यातला टेबल इथं का ठेवलाय? आणि माझी बॅग कुठे? ती तिथं. माझी बॅग इथंच असते, इथंच राहू दे. नाही म्हणजे ऐनवेळी काही सापडत नाही ना, म्हणून म्हणलं. माझ्या वस्तू फक्त जागेवरनं हलवू नको, बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आता काय बी कमी वाटत नाही बया खोलीत.